नमस्कार, मी रुचा संत. मी सध्या 11वी सायन्स फर्ग्युसन कॉलेजला आहे आणि मी एक प्राऊड सप्तर्षण आहे. आणि अशीच एक प्राऊड सप्तर्षण आज माझ्यासोबत आहे, ती म्हणजे श्रद्धा. श्रद्धा आय थिंक सगळ्या एक्झाम्सची टॉपर आहे. म्हणजे HSC बोर्ड फर्स्ट टॉपर, CET सेकंड टॉपर, क्लासची नीट टॉपर आणि त्याच्यावर तिचं आयसरला सुद्धा सिलेक्शन झालं आहे. एवढं सगळं असून आत्ता ती COEPला मेकॅनिकल ब्रांचला आहे. सो श्रद्धा, पहिला प्रश्न, कसं वाटतंय? ऑब्वियसली छान वाटतं आहे. म्हणजे सगळ्या याच्यात ते ऐकायला पण छान वाटतं, असं टॉपर आहे. सो COEPला तर म्हणजे ड्रीम असतं प्रत्येकाचं की इंजिनिअरिंग घ्यायचं आहे तर COEPला घ्यायचं आहे. सो COEPला मिळालं तर छान वाटतं आहे. तिकडचे एक्सपिरियन्सेस छान येत आहेत सध्या. शिवाय आयसर म्हणजे मी ठरवलं होतं की आयसरला मला सिलेक्ट होऊन दाखवायचं आहे. म्हणजे रिसर्च फील्डकडे माझा इंटरेस्ट आहे. सो आयसरला सिलेक्ट होता आलं मला, सो त्याचा खूप आनंद आहे. आणि शिवाय नीटला पण म्हणजे मला आधी जे बायो आवडत नव्हतं त्याच्यात मी नीटमध्ये टॉप करू शकले. सो सप्तर्षीचा वाटा म्हणजे त्यात आहे, ऑब्वियसली आहे. सो भारी वाटतं आहे. वाव, अमेझिंग. आता खूप जणांना म्हणजे सगळ्या स्टुडंट्सना स्पेशली आयसरबद्दलचं एक वेगळंच अट्रॅक्शन असतं. तर मग तू ते आयसरसाठी कसं प्रिपेअर केलंस? सो आयसरचं अट्रॅक्शन मलाही खूप होतं. म्हणजे रिसर्चमध्ये आपल्या इंडियामध्ये टॉपची इन्स्टिट्यूट आहे आयसर, आणि आपल्या पुण्यात पण आहे, तिला केली. सो आयसरमध्ये सिलेक्ट होण्याचे 3 वेज असतात, म्हणजे 3 एक्झाम्स असतात. एक KVPY असते, त्याच्या थ्रू म्हणजे ती नोव्हेंबरमध्ये होते. 11th-12th दोन्ही वर्षी असते ती, कधीही सिलेक्ट होता येतं. आणि त्याच्या थ्रू सिलेक्ट झालं तर स्कॉलरशिप देखील मिळते. सेकंड वे असतो JEE ॲडव्हान्स थ्रू. JEE ॲडव्हान्सच्या टॉपच्या रँक्सना तिकडे ॲडमिशन मिळतं. आणि थर्ड वे, ज्यातून मी सिलेक्ट झाले, ते म्हणजे आयसरची स्वतःची ॲप्टिट्यूड टेस्ट असते. आणि त्यासाठी बोर्डामध्ये एक स्पेसिफिक क्रायटेरिया असतो पर्सेंटेजचा. तो क्रॉस केला की ती देता येते. आणि त्याचं म्हणजे त्याची लेवल नीट लेवलची असते, म्हणजे त्याची डिफिकल्टी लेवल. PCMB असतं 4 सब्जेक्ट्स, आणि मेन कन्सेप्च्युअल क्लॅरिटी लागते त्याला. आणि मग त्याच्या थ्रू ॲप्लिकेशन्स. आय गेस 40% आयसरच्या सीट्स त्या एक्झाम थ्रू सिलेक्ट होतात. सो मी त्यातून सिलेक्ट झाले होते. ओके, सो आता एक महत्त्वाचा प्रश्न विचारते. सप्तर्षीची निवड कशी केलीस? सप्तर्षी क्लासेसची निवड म्हणलं तर म्हणजे हे तेवढं लॉजिकल नाही वाटणार, पण मी सप्तर्षीचा आपला फाउंडेशन डे असतो. सो तिथे मी ॲक्च्युली मला 10वीचा सत्कार होता, सो मी तिथे गेले होते त्याच्या अवॉर्डसाठी. आणि तिकडे पाहिलं तर म्हणजे असं एक स्टुडंट यायचं आणि त्याला 2-2, 3-3 असे अवॉर्ड मिळायचे. म्हणजे CET टॉपर, HSC टॉपर, नीट टॉपर, JEE टॉपर. मग असं ते तेव्हापासून असं होतं की हां, एखाद दिवशी मी जाणार आणि ते अवॉर्ड्स घेणार. असे म्हणजे माझं नाव सारखं 5-6 वेळा श्रद्धा जठार नीट टॉपर, श्रद्धा जठार CET टॉपर. सो माझं ते कसं त्या दिवशी एक असं जिद्द बनून गेली होती की हां, मला एक दिवशी जाऊन ते अवॉर्ड्स घ्यायचे आहेत. आणि मला ते आवडलं. मग मी फक्त ते नाही म्हणता येणार, मग मी दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये आले, सरांची परमिशन घेतली आणि मी एक लेक्चर अटेंड केलं. लकीली अमित सरांचंच होतं ते, आणि फिजिक्सचं लेक्चर होतं मेजरमेंट्सवर. आणि त्या एका लेक्चरमध्ये असं कळून जातं आपल्याला की हां म्हणजे हे टीचर आपल्याला 2 वर्ष भारी शिकवतील, किंवा यांच्या क्लासला बसलं तर मजा येईल, शिकायला मजा येईल. म्हणजे त्यांनी कन्सेप्टवर इतकं व्यवस्थित, जे आमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील हे त्यांचा मेन भर होता. शिवाय एक्झाम्पल्स देऊन सांगणार, और टीचिंग शुड बी इंटरॅक्टिव्ह अँड फन. सो मला ते खूप आवडलं. म्हणजे त्यांच्या लेक्चरला बसून, आणि मग शिल्पा मॅमचं लेक्चर झालं. सो तेव्हा पण म्हणजे मॅमचं शिकवणं तर सगळ्यांना माहिती आहे. सो ते बघून मला वाटलं की माझा निर्णय पक्का आहे, आता मला सप्तर्षीची निवड करायची. ओके, सो श्रद्धा, तू एवढ्या सगळ्या एक्झाम्समध्ये टॉपर होतीस. सो माझा एक खूप जास्त सगळ्यांनाच पडलेला प्रश्न असतो की एवढ्या एक्झाम्समधली टॉपर नक्की किती वेळा अभ्यास करते आणि कसा अभ्यास करते? म्हणजे मला हे जेव्हा मी बाकीच्या टॉपर्सचे, मी तुझ्या एवढी होते तेव्हा मी बाकीच्या टॉपर्सचे इंटरव्ह्यूज बघायचे, किंवा असं मी 8 तास अभ्यास केला, मी 12 तास अभ्यास केला, तेव्हा भीती वाटायची. तेव्हा अजूनही वाटते की बापरे, लोक एवढा अभ्यास करतात. पण ते अभ्यास असं मी ठरवून नव्हता गेला, म्हणजे एवढे तास करणार किंवा असं. माझं ते कॉलेज, क्लास, त्यामुळे त्यातच वेळ जायचा. पण एक होतं की क्लासमध्ये आलं की कन्सेप्ट्स क्लिअर व्हायच्या, आणि घरी जाऊन त्याची रिव्हिजन करता करता अभ्यास
वाटायचं नाही की अभ्यास करते पण अभ्यास होऊन जायचा नकळतपणे. सो नियमित अभ्यास केला, असं ठरवून तासांवर नाही केला, पण केला तो नियमित केला. आणि शिवाय क्रॅश कोर्समध्ये नंतर जेव्हा ॲक्च्युली एक्झाम्स अशा जवळ आलेल्या असतात, सो तेव्हा 12-12 तासही करायला लागला, केला आहे. आणि शिवाय मला मॅथ्स आणि बायो दोन्हीचा अभ्यास करायचे, त्यामुळे तेवढा वेळ लागायचा अभ्यासाला. पण अभ्यास असा अभ्यास म्हणून नाही वाटला, म्हणजे ते जाणून घेताना एक मजा यायची की बाबा रोटेशनल मोशन असं असतं, किंवा केमिस्ट्री अशी असते, असे पॉलिमर्स असतात, असं ऑर्गॅनिक केमिस्ट्री असते. सो अभ्यास मजा म्हणून केला तर होऊन जातं, मग ते तासावर नाही राहत, असं माझं मत आहे. सो ऑलराऊंडर श्रद्धा, मला तुला असं विचारायचं आहे की सप्तर्षीमधलं तुझे 2 वर्षाचा जर्नी किंवा तो एक्सपिरियन्स कसा होता? काय मजा केलीस? किती अभ्यास केला? कसा होता ते? अभ्यास पण तेवढाच केला आणि मजा तर खूप केली. म्हणजे सप्तर्षीमध्ये आल्यावर असं क्लासला आल्यावर असं वाटायचं की हां आता कुठे, म्हणजे दिवसभर जरी कॉलेज वगैरे धावपळ केली, पण असं क्लासमध्ये आलं की आलो आपण आपल्या ठिकाणी आलो असं वाटायचं. म्हणजे लेक्चरला आलं की अभ्यास तर मस्तच व्हायचा, म्हणजे समोर शिकवताना टीचर्सच इतके इंटरॅक्टिव्ह होते, किंवा असं वाटायचंच नाही की आपण असं बसतो आहे लेक्चर्स अटेंड करतो, म्हणजे प्रवचन नाही वाटलं ते कधीच. म्हणजे ते ऐकताना मजा यायची. शिल्पा मॅमचं लेक्चर म्हणजे ते खूप भारी होतं, म्हणजे हसत आम्ही पूर्ण लेक्चर हसत असायचो, आणि तरी जाताना अरे आपण हे शिकलो ते शिकलो एवढं झालं आपलं आज, असं व्हायचं. शिवाय अमित सरांचं लेक्चर म्हणजे असं कन्सेप्ट अशी पक्की बसून जायची की नाही बा, म्हणजे आता हे परत कधी नाही विसरणार मी, आता विचारलं तरी आठवेल कदाचित मला. सो आणि शिकणं तर मस्तच झालं. म्हणजे डाऊट्स तर मी तर इतके स्पेशली डाऊट्स विचारायचे, म्हणजे मी आधी क्लासमध्ये पण मी खूप विचारले, आणि क्लासनंतर पण सरांच्या मागे मागे जाऊन इतके डाऊट विचारलेत, किती पण बालिश असू दे, किती छोट्या डाऊट, पण तो एक विश्वास असायचा की हां बघ सर आपल्याला आन्सर सांगतील, किंवा म्हणजे आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, असं वाटायचं की हां ठीक आहे मला येतं. पण सरांनी सांगितलं, मॅमनी सांगितलं की ते कन्फर्म होऊन जायचं, येतं आहे बा, माहिती आता याचा आन्सर. सो अकॅडमिकली तर खूप फायदा झाला मला. म्हणजे मी अशी स्पेशली स्वतःहून 8-8 तास अभ्यास करणारी विद्यार्थिनी नाही आहे. सो क्लासमध्ये जे माझं कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी होती, किंवा जे मला मिळालं क्लासमुळे, त्यामुळे मी खरं तर सांगू शकते की मी असं टॉपर असं मला म्हणू शकतात लोक, त्याच्यामुळे. सो ते क्रेडिट निश्चितच सप्तर्षीला जातं. आणि मजा तर म्हणजे खूपच केली आहे. म्हणजे कलामांना एकदा विचारलं होतं की तुम्ही कॉलेज लाईफमध्ये काय केलं, काय आठवतं, तर ते म्हणले की अभ्यास नाही आठवत मला, पण मी त्या ह्याच्यात जे फ्रेंड्स जोडले होते, जी मजा केली होती ती मला आजही आठवते. सो सप्तर्षीमध्ये मी खरंच म्हणजे खूप असं, एरवी मी कधी अशी म्हणजे माझ्या आसपास अशी जास्त फिरले नव्हते, किंवा जास्त अशी शाळा घर एवढंच केलं होतं. म्हणजे स्पर्धा वगैरे बऱ्याच करायचे, पण इथे येऊन पण मला एक असं, मला अभ्यास माझा होऊन जायचं, त्यामुळे मला असं स्पेशली असं 12वीचं वर्ष आहे फक्त अभ्यास करा असं काही करायची गरज नाही पडली. म्हणजे मला बाकीच्या गोष्टीत पण मी एन्जॉय करू शकले. आणि सप्तर्षीने खरंच खूप दिलं आहे. म्हणजे असे फॅकल्टीज दिले आहेत की ज्यांच्याशी म्हणजे अजूनही फ्रेंडली रिलेशन आहे, किंवा आम्ही असं ट्रिपला वगैरे जाऊ शकतो. सो खूप भारी दिले, किंवा म्हणजे असे फ्रेंड्स दिले मला की जे बोर्डाच्या केमिस्ट्रीच्या पेपरच्या आदल्या दिवशी माझा बड्डे होता, सो तेव्हा पण त्यांनी घरी येऊन मला विश केलं होतं. सो बरंच दिलं आहे सप्तर्षीने. म्हणजे मी जेवढी अपेक्षा केली होती त्यापेक्षा इतकं भरभरून दिलं आहे की सप्तर्षी क्लास उरलाच नाही माझ्यासाठी, तो परिवार झाला आहे. वाव, सही. आता तुम्ही एवढी मजा करताय, खरं तर आम्ही पण आत्ता लेक्चर्समध्ये क्लासेसमध्ये अशीच मजा करत असतो, पण मला आत्ता खरं असं वाटायला लागलं की तुमच्यासारखा अभ्यास करावा, असं ते स्कॉलर टॉपर म्हणून घ्यायला. सो आय होप सगळ्यांना इथे माझ्यासारखे विद्यार्थी असतील, त्यांना सगळ्यांना हेच वाटत असणार आहे की आपण पण अभ्यास करायला पाहिजे आणि असं काहीतरी केलं पाहिजे. एक मिनिट, मला अजून एक बोलायचं आहे सप्तर्षीबद्दल. म्हणजे सप्तर्षी असं नाव जरी ऐकलं आता तरी मला स्वतःला प्राऊड वाटतं की मी एवढ्या, ते कोचिंग इन्स्टिट्यूट नाही वाटत मला मनापासून, एक परिवार वाटतो की जिकडे मी हक्काने कधी येऊ शकते, किंवा मला अजूनही असं वाटतं की मी सरांकडे माझे इंजिनिअरिंगचे डाऊट्सही घेऊन येऊ शकते. सो खरंच मला खूप, म्हणजे मला आयुष्यभर माझी सप्तर्षी आणि ही ओळख खूप आवडेल. आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू.